एखाद्या व्यक्तीला तुमची सवय कशी लावायची? जर मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या व्यक्तीला तुमची सवय लावण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याला वारंवार स्वतःजवळ बोलावणं नाही, तर त्याच्या मनात तुमच्या अनुपस्थितीची एक रिक्तता निर्माण करणं आहे, तर कदाचित तुम्हाला हे विचित्र वाटेल. पण आज मी जे गोष्ट सांगणार आहे ती जर तुम्ही खऱ्या अर्थाने समजून घेतली तर नात्यांकडे पाहण्याचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जाईल. लोक अनेकदा विचारतात, एखाद्या व्यक्तीला आपली सवय कशी लावायची? त्यांची इच्छा असते की समोरची व्यक्ती प्रत्येक क्षणी त्यांची आठवण काढावी, त्यांच्याशिवाय अस्वस्थ व्हावं. पण हे लक्षात ठेवा, ज्याला मिळवण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात तो अनेकदा दूर निघून जातो आणि जो माणूस स्वतःच्या आतून पूर्ण असतो त्याच्याकडे लोक आपोआप आकर्षित होऊन येतात. तुम्हाला कोणावरही जादू करायची नाही. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व इतकं शांत, इतकं गहन आणि इतकं आनंदी बनवायचं आहे की जो कोणी तुमच्या संपर्कात येईल त्याला असं वाटलं पाहिजे की तुमच्यासोबत राहिल्यावर त्याचं मन हलकं होतं. लोक शब्दांमुळे थांबत नाहीत, ते त्या भावनेमुळे थांबतात जी भावना तुम्ही त्यांना देता. सर्वात मोठी चूक म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येकासाठी उपलब्ध असता. जो माणूस नेहमीच उपलब्ध असतो त्याची किंमत हळूहळू कमी होऊ लागते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही अहंकारी व्हा किंवा लोकांपासून दूर राहा. याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुमचं स्वतःचंही एक विश्व असलं पाहिजे. तुमची स्वप्न, तुमचं काम, तुमचं ध्यान, तुमचा आनंद. ज्या दिवशी तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती फिरू लागेल त्याच दिवशी तुमचं आकर्षण कमी होऊ लागेल. हे लक्षात ठेवा, आकर्षण सुंदर चेहऱ्यामुळे निर्माण होत नाही. आकर्षण त्या व्यक्तीमुळे निर्माण होतं जी स्वतःच्या आतून समाधानी असते, जी कोणाच्याही आधाराशिवाय हसू शकते, जी एकटी असतानाही आनंदी राहू शकते. तीच व्यक्ती इतरांच्या आयुष्यात सर्वाधिक आठवली जाते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटाल तेव्हा त्याला हे दाखवू नका की तुम्हाला त्याची किती गरज आहे. त्याऐवजी असं वातावरण निर्माण करा की त्याच्या मनात शांतता उतरू लागेल. तुमचे शब्द त्याच्या मनावरील ओझं हलकं करतील. तुमच्या डोळ्यात आपुलकी असू द्या, पण पकड नसू द्या. तुमच्या प्रेमात स्वातंत्र्य असू द्या, पण स्वार्थ नसू द्या. हे कायम लक्षात ठेवा. लोक तुम्हाला म्हणून आठवत नाहीत की तुम्ही त्यांच्यासाठी किती काही केलं. लोक तुम्हाला म्हणून आठवतात की तुमच्यासोबत राहून त्यांना कसं वाटलं. जर तुमची उपस्थिती त्यांचा सन्मान, शांतता आणि आत्मविश्वास देत असेल तर हळूहळू तुम्ही त्यांच्या आयुष्याची एक सुंदर सवय बनता. आणि ही सवय कोणत्याही मजबुरीतून नव्हे तर प्रेमातून आणि सहजतेतून जन्माला येते. हेच जीवनाचं पहिलं रहस्य आहे. एखाद्या व्यक्तीला तुमची सवय लावण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी स्वतःला असं घडवा की तुमची अनुपस्थितीसुद्धा लोकांना तुमच्या उपस्थितीची जाणीव करून देईल. आणि इथूनच जीवनाचा दुसरं रहस्य सुरू होतं. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात शांततेचा अनुभव बनता तेव्हा तुम्हाला त्याच्या मागे धावण्याची गरज उरत नाही. कारण माणूस नेहमी तिथेच परत येतो जिथे त्याला मनशांती मिळते. लोकांना असं वाटतं की एखाद्याला आपली सवय लावण्यासाठी सतत मेसेज करणं, वारंवार विचारपूस करणं, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सहभागी होणं आवश्यक असतं. पण खरं सत्य हे आहे की अति उपस्थिती माणसाची किंमत हळूहळू कमी करू लागते. जसं एखाद्या सुगंधी फुलाला आपला सुगंध पसरवण्यासाठी कोणाच्या मागे धावावं लागत नाही, तसंच एक जागरूक व्यक्ती ही आपल्या व्यक्तिमत्वामुळे लोकांना आकर्षित करते. तो कोणालाही थांबवत नाही, कोणालाही बांधून ठेवत नाही, पण त्याच्या आत अशी ऊर्जा असते की लोक स्वतःहून त्याच्याकडे परत येतात. हे लक्षात ठेवा, प्रेम आणि सवय यामध्ये खूप मोठा फरक आहे. सवय तेव्हा तयार होते जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत घालवलेला वेळ तुमच्या मनात एक सुंदर अनुभव सोडून जातो. जर प्रत्येक भेट तक्रारींनी भरलेली असेल, प्रत्येक संवादात भीती असेल, प्रत्येक नात्यात अधिकार गाजवण्याची भावना असेल तर समोरची व्यक्ती हळूहळू दूर जाऊ लागते. पण जर तुमच्यासोबत बसल्यावर त्याला असं वाटलं की त्याचं मन हलकं झालं आहे, त्याच्या गुंतागुंती कमी झाल्या आहेत, त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पुन्हा परत आलं आहे, तर नकळत तो तुम्हाला आठवू लागेल. म्हणून जेव्हाही तुम्ही एखाद्याला भेटाल तेव्हा तुमच्या समस्यांचं ओझं त्याच्या खांद्यावर टाकू नका. सर्वप्रथम स्वतःच्या आत प्रकाश निर्माण करा. जो माणूस स्वतःच अंधारात आहे तो दुसऱ्याला प्रकाश देऊ शकत नाही. तुमच्या शब्दांपेक्षा तुमची ऊर्जा जास्त बोलते. जर तुमच्या आत अस्वस्थता असेल तर ती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि जर तुमच्या आत शांतता असेल तर तीही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आणखी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कधीही कोणालाही असं वाटू देऊ नका की तुमचा संपूर्ण आनंद फक्त त्याच्यावर अवलंबून आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आनंदाची किल्ली दुसऱ्याच्या हातात देता त्याच क्षणी तुमचं स्वातंत्र्य संपतं. आणि जिथे स्वातंत्र्य संपतं तिथे आकर्षणही हळूहळू संपायला सुरुवात होते. तुमचं जीवन इतकं सुंदर बनवा की लोक तुम्हाला पाहून प्रेरित होतील. नेहमी काहीतरी नवीन शिकत राहा. आपल्या शरीराची काळजी घ्या. ध्यान करून आपल्या मनाला शांत ठेवा. आपल्या वाणीमध्ये गोडवा आणा.
जेव्हा एखादी व्यक्ती पाहते की परिस्थिती बदलत आहे, लोक बदलत आहेत, पण तुम्ही आतून स्थिर आहात, तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला फक्त पसंतच करणार नाही, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मनापासून आदरही करेल. हे लक्षात ठेवा, या जगात सर्वात दुर्मिळ व्यक्ती ती नाही ज्याच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे, तर ती आहे जिच्यासोबत बसल्यावर मन शांत होतं. जर तुमची उपस्थिती एखाद्याच्या मनात शांतता निर्माण करत असेल, तर ती व्यक्ती कितीही दूर गेली तरी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने तुम्हाला नक्की आठवेल. त्याला असं जाणवेल की तुमच्यासोबत घालवलेले काही क्षण त्याच्या संपूर्ण दिवसापेक्षा अधिक मौल्यवान होते. आणि एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला कोणालाही स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा लागणार नाही. लोक स्वतःहून तुमच्याजवळ येण्याची संधी शोधतील, कारण त्यांना तुमच्या शब्दांची नाही तर तुमच्या उपस्थितीची सवय लागलेली असेल. हेच खरं आकर्षण आहे, जे जबरदस्तीने निर्माण होत नाही, तर जागरूकता, आदरणे, आत्मविश्वास आणि अंतर्मनातील शांततेतून जन्म घेतं. पण अजून सर्वात गहन रहस्य बाकी आहे, कारण फक्त शांत आणि आकर्षित व्यक्तिमत्व घडवणं पुरेसं नसतं. एक अशी शेवटची गोष्ट आहे जी समजून घेतल्यानंतर लोक तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून सहज जाऊ देणार नाहीत. आणि हेच ते अंतिम रहस्य आहे जे फार कमी लोकांना समजतं. ते संपूर्ण आयुष्यभर लोकांचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करत राहतात, पण त्यांना हे माहीत नसतं की खरं प्रेम कधीही मागावं लागत नाही, ते फक्त जगावं लागतं. ज्या दिवशी तुम्ही हे समजून घ्याल की एखाद्या व्यक्तीला तुमची सवय लागण्यापूर्वी स्वतःच्या सहवासात आनंदी राहायला शिकणं आवश्यक आहे, त्याच दिवशी तुमच्या आयुष्यात एक अद्भुत परिवर्तन सुरू होईल. कारण जी व्यक्ती एकटी राहूनही हसू शकते, तीच दुसऱ्यालाही खरं हसू देऊ शकते. लोक अनेकदा म्हणतात, जर ती व्यक्ती मला सोडून गेली तर मी काय करेन? पण मी म्हणते, हा प्रश्नच चुकीचा आहे. योग्य प्रश्न असा आहे, मी माझ्या आत असं जीवन निर्माण केलं आहे का की लोकांना माझ्यासोबत राहण्याची इच्छा होईल? जेव्हा संपूर्ण लक्ष समोरच्या व्यक्तीला पकडून ठेवण्यावर असतं, तेव्हा तुमच्या मनात भीती निर्माण होते. आणि जिथे भीती असते तिथे प्रेम हळूहळू संपायला सुरुवात होते. हे कायम लक्षात ठेवा. कोणत्याही नात्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे विश्वास, संशय, अधिकार गाजवण्याची भावना आणि वारंवार समोरच्या व्यक्तीची परीक्षा घेण्याची सवय हे सगळं नातं कमकुवत करतं. जर तुम्ही प्रत्येक वेळी एखाद्या व्यक्तीकडून हीच अपेक्षा ठेवली की त्याने फक्त तुम्हालाच महत्त्व द्यावं, तर एक दिवस तो त्या ओझ्याला कंटाळून जाईल. पण जर तुम्ही त्याला स्वातंत्र्य दिलं, त्याचा आदर केला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा स्वीकार केला, तर तीच व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे यायला इच्छुक होईल. जीवनाचा एक अतिशय गहन नियम आहे, ज्याला तुम्ही बांधून ठेवू पाहता तो तुमच्यापासून दूर निघून जातो, आणि ज्याला तुम्ही मोकळं आकाश देता तो स्वतःहून पुन्हा तुमच्याकडे परत येतो. म्हणून प्रेमाला कैद बनवू नका, त्याला मुक्त वाऱ्यासारखं वाहू द्या. तुमच्या वाणीमध्ये गोडवा असू द्या, पण खोटेपणा नसू द्या. तुमच्या वागण्यात आपुलकी असू द्या, पण स्वतःचं अस्तित्व हरवू नका. इतरांचं ऐका, पण स्वतःला कधीही विसरू नका. जेव्हा तुम्ही आत्मसन्मान आणि प्रेम यांच्यामध्ये योग्य संतुलन साधता, तेव्हाच तुमचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रभावी बनतं. ध्यान करा, कारण ध्यान तुम्हाला आतून परिपूर्ण बनवतं. जो माणूस आतून भरलेला असतो तोच कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम वाटू शकतो, आणि जे प्रेम कोणत्याही स्वार्थाशिवाय दिलं जातं तेच सर्वात गहिरं आठवण बनतं. लोक तुमचा चेहरा विसरू शकतात, तुमचे शब्दही विसरू शकतात, पण तुमच्यासोबत अनुभवलेली मनशांती ते कधीच विसरत नाही. म्हणून आजपासून कोणालाही तुमची सवय लावण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या अंतर्मनात अशी प्रकाशज्योत प्रज्वलित करा की तुमच्यामुळे तुमच्या जवळ आल्यावर लोकांना स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल जाणवू लागेल. असं व्यक्तिमत्व घडवा की तुमच्यासोबत बसणं हाच एक सुंदर अनुभव बनावा. जेव्हा तुमच्या आत आत्मविश्वास असेल, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर शांतता असेल, जेव्हा तुमच्या डोळ्यात करुणा असेल, आणि जेव्हा तुमच्या शब्दांमध्ये सत्य असेल, जेव्हा तुम्हाला कोणालाही थांबवून ठेवण्याची गरज भासणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. या जगात सर्वात आकर्षक व्यक्ती ती नसते जी सर्वात सुंदर दिसते. सर्वात आकर्षक ती व्यक्ती असते जिच्या उपस्थितीमुळे दुसऱ्याच्या मनात आशा निर्माण होते, जिचा सहवास मनाला शांतता देतो, आणि जी नसतानाही तिची आठवण चेहऱ्यावर हसू घेऊन परत येते. म्हणून स्वतःमध्ये बदल घडवा, स्वतःला जाणून घ्या, स्वतःवर प्रेम करायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या अंतर्मनात पूर्ण व्हाल, तेव्हा लोक तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला गमावण्याची भीती त्यांना वाटेल, आणि तुमची उपस्थिती त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सवय बनेल. यात सत्यामह मी
माझं बोलणं समाप्त करते. स्वतःला इतकं मौल्यवान बनवा की तुमची ओळख तुमच्या शब्दांनी नव्हे तर तुमच्या व्यक्तिमत्वातील शांततेने व्हावी. जेव्हा असं घडेल तेव्हा कोणालाही तुमची सवय लागण्याची गरज उरणार नाही. लोक स्वतःहून तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील एक अमूल्य भाग बनवू इच्छितील. धन्यवाद.